देशात सध्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांची चांगलीच चर्चा सुरू आहे। IAS बनण्यासाठी त्यांनी दिव्यांगाचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। तर या प्रकरणी केंद्र सरकारकडून गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत आता चौकशीही सुरू झाली आहे। अशातच पूजा खेडकर सह अन्य 5 IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या नावाचीही आता चांगलीच चर्चा रंगली आहे। तर अन्य अधिकाऱ्यांचं नाव पूजा खेडकर यांच्यासोबत का जोडलं जाते तेच या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणून घेऊयात। पूजा खेडकर यांनी दृष्टीहीन असल्याचं खोटं दिव्यांगाचं प्रमाणपत्र सादर करून त्या IAS झाल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। याआधीही अनेक अधिकाऱ्यांची अशीच चर्चा झाली होती। यामध्ये माजी IAS अधिकारी अभिषेक सिंह यांनी अपंग असल्याचा दाखला देत UPSCची परीक्षा उत्तीर्ण केली होती। त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राकडे जात आपल्या पदाचा राजीनामा दिला। या दरम्यान अभिषेक सिंह यांच्या बाबतीतही अनेक उलटसुलट चर्चा सुरू होत्या। 2016च्या बॅचमध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण करणारे आसिफ उर्फ युसुफ यांच्यावरती मागासवर्गीय कोट्यातून चुकीचं प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता। त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात होते। त्यावेळी केंद्र सरकारकडून त्यांच्याही चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली होती। तेव्हाही सोशल मीडियावरती त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा सुरू झाली होती। याशिवाय IPS अधिकारी बेनीवाल यांच्या कन्या अनु बेनीवाल यांचंही नाव चांगलं चर्चेत आलं होतं। IPS अधिकाऱ्याची मुलगी त्यात EWS प्रवर्गातून कशी काय असा सवाल अनु बेनीवाल यांच्याविषयी सोशल मीडियामध्ये केला जात होता। तर 2014च्या बॅचच्या अधिकारी निकिता खंडेलवाल दृष्टीहीन असल्याने दिव्यांग कोट्यातून त्यांची नियुक्ती झाली होती। मात्र एका व्हिडिओमध्ये त्यांनी डोळ्यांना चष्मा न लावता वाहन चालवण्याची टेस्ट दिल्याचं समोर आलं होतं। तेव्हा निकिता खंडेलवाल या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या। IAS अधिकारी प्रियांशु खाती हे सुद्धा 2021च्या बॅचचे अधिकारी आहेत। त्यांनी सिव्हिल परीक्षेमध्ये 245वी रँक मिळवली होती। त्यांनी या परीक्षेसाठी आर्थो हँडिकॅप असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं होतं। मात्र प्रियांशु हे पूर्णपणे फिट असून त्यांनी दिव्यांगाचं प्रमाणपत्र सादर केलं असल्याची चर्चा ही त्या काळी बरीच रंगली होती। तर मंडळी, यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।